आक्रमण होतोय वाडा वेसराट संघाकडून। सलामीची पहिली चढाई रत्नागिरीच्या प्रांगणामध्ये 2 तालुक्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली असतानाच आक्रमण होतोय। सलामीची चढाई आहे आणि सलामीची चढाई तितकीच कमालीची करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। आक्रमण करून आपल्या प्रांगणात सुखरूप परत प्रत्युत्तर दाखल आक्रमण होते जयगडच्या राजा अर्थात रत्नागिरी संघाकडून। 5 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतो वाडा विस्तारच्या प्रांगणामध्ये अर्थात संगमेश्वरच्या प्रांगणामध्ये। टच करण्याचा प्रयत्न होतोय स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने खेळत असताना लक्ष करतोय तो अक्षयला। समोरच्या चढाईपट्टूला निश्चित जाणीव की समोरच्या संघामध्ये कोण महत्वाची खेळाडू। आक्रमण होतंय 2 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय बॅक किक करण्याचा प्रयत्न करतोय। या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान रत्नागिरी तालुक्याला आणि आपल्या प्रांगणात सुखरूप परत प्रत्युत्तर दाखल आक्रमण होते जयगडच्या राजाकडून। 6 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय। निदान रेषेच्या आसपासचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। निदान रेषेवरचा खेळ करायचा समोरच्या एखाद्या क्षेत्ररक्षकाला खेळवत पुढे आणायचं एका सारणी हँड टच करायचा असा प्रयत्न होत असतानाच या ठिकाणी मात्र सुंदर कॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते मस्त पकड पाहायला मिळते आणि निश्चित त्याचा फायदा होतोय। आक्रमणाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते वाडा विस्तार संघाकडून अर्थात संगमेश्वरकडून रत्नागिरीच्या प्रांगणामध्ये। पाहूया रेडर सेप सिंगल पॉइंट वाडा विस्तार। रेडर सेपचा निर्णय पाहायला मिळाला सुंदर निर्णय पंचांचा। अतिशय निर्णय घेत असताना निर्णय संयम सूचकता जी आपण म्हणतो ही पाहायला मिळते। विश्वनाथ खाके त्या ठिकाणी उमेश बायते सतीश भटकर आहेत आमच्या त्या ठिकाणी मोहिते आहेत आणि त्यामुळे एक सुंदर पंचांची फळे मैदानावरती काम करत असताना तितके सुंदर निर्णय देखील पाहायला मिळतात। कुदायचा सुंदर क्षेत्ररक्षण कुदायचा पाहायला मिळतो छान एक गोल पाहायला मिळतो तो टॅकल पाहायला मिळतोय वाडा विस्तार संघाकडून आणि त्यामुळे सुंदर दमदार असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत असतानाच आपला नैसर्गिक खेळ देखील पाहायला मिळतोय तो वाडा विस्तार संघाचा। त्यामुळं समोरचा संघ जरी जयगडचा राजा अर्थात रत्नागिरी असला तरी दबाव झुगारून खेळायचं हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो वाडा विस्तार संघाकडून। आक्रमण होतोय पुन्हा एकदा 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि 4 क्षेत्ररक्षक मैदानात असताना आक्रमण होते अतिशय धीमा आक्रमण ज्याला आपण म्हणतो अशा स्वरूपाचं आक्रमण अपेक्षित आहे कारण ज्या वेळेला आपल्याला थोडीशी आघाडी असते त्यावेळेला समोरच्या संघासमवेत घेत असताना संयमाने खेळणं हा संयम आपल्याला पाहायला मिळतोय तो वाडा विस्तार संघाकडून। आक्रमण होते पुन्हा एकदा वाडा विस्तार संघाकडून। 11 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आक्रमण करत असताना पुन्हा एकदा थोडासा स्थिरावतोय। या मला पकडा अशा स्वरूपाचं आव्हान करत असताना मात्र या ठिकाणी प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा ट्रिपल क्षेत्ररक्षण 4 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतोय आणि यावेळेला मात्र वाडा विस्तार संघ मैदानावरती पूर्णतः दबाव चुकारून खेळतोय। वाडा विस्तार संघाला परिपूर्ण जाणीव आहे समोरचा संघ जरी जयगडचा राजा रत्नागिरी असला तरी आपले कौशल्य आपण मैदानावर प्रदर्शित करायची आपल्या दमदार खेळाचं प्रदर्शन मैदानावरती करायचं दबाव चुकारून खेळायचं कोणताही दबाव आपल्या संघावर मात्र येऊ द्यायचा नाही हा प्रयत्न पाहायला मिळतो तो वाडा विस्तार संघाकडून अर्थात संगमेश्वरकडून। प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण होते। थर्ड रेट डू और डाय स्वरूपाची चढाई असताना तिसरी चढाई ज्याला आपण म्हणतो ही तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते। 2 चढाया ज्या वेळेला वाडा विस्तार संघाच्या अनप्रोडक्टिव्ह झाल्या त्यावेळेला तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करण्याचा प्रयत्न निश्चित असणार आहे तो वाडा विस्तार संघाकडून। गुणवरचं आक्रमण करत असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा हात पायलावत केलेली चढाई आपल्याला पाहायला मिळते आणि तिसरी चढाई असल्या कारणाने या ठिकाणी एकतर गुण या चढाईमध्ये घ्यावा लागणार अथवा गुण बहाल करावा लागणार अशा स्वरूपाची चढाई असतानाच या ठिकाणी मात्र चढाई संपुष्टात येते। सिंगल पॉइंट प्राप्त होतोय तो या ठिकाणी जयगडच्या राजा संघाला।
तुटीत काळ घेतला जातोय आणि पुन्हा एकदा झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो वाडा वेसराट संघ. डबल 2 सिंगल 1चं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आखला गेले, पुन्हा एकदा उभारलं गेले ते समोरच्या जयगडच्या राजा संघासाठी. पाहूया आणि या ठिकाणी छान पुन्हा एकदा बॅकिंग स्कॉर्पिंगचा अवलंब केला जातोय. पुन्हा एकदा सिंगल पॉईंट जयगडच्या राजा करता एका गुणानं पुन्हा एकदा बॅट फुंकर संघ जाताना आपल्याला पाहायला मिळतोय तो वाडा वेसराट संघ. सतीश आक्रमण करतोय, पुन्हा एकदा 2 नंबर जर्सी परिधान केला तळेपट्टू आक्रमण करत असताना या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने खेळत असताना पुन्हा हलकीशी हुलकवली राईट कॉर्नरच्या दिशेनं आणि त्यामुळे निश्चित या ठिकाणी आक्रमण करत असताना सतीशला परिपूर्ण जाणीव आहे की थोडासा गुणानं आपला संघ आघाडीवर असताना या ठिकाणी पाहूया 2 गुण प्राप्त होत आहेत. परशूट करण्याचा प्रयत्न सतीश थोडासा बेसावध होता आणि बेसावध असतानाच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे निश्चित या ठिकाणी 2 डिफेंडर बाद झालेले आपल्याला पाहायला मिळते. अक्षय आक्रमण करतोय ज्यानं 1 नंबरची जर्सी प्रदान केली. अक्षय सोलकर एक अनुभवी खेळाडू आहे, हुशार खेळाडू आहे आणि रनिंग हँडच्या स्वरूपात अचूक कॉर्नर टिपण्यात यश येत आहे ते अक्षयला. मी सुरुवातीला सांगितलं अक्षयकडे एक वेगळी खेळ आहे, अक्षयकडे वेगळी टॅक्ट आहे, अक्षयकडे वेगळं कौशल्य आहे आणि त्या कौशल्याचा अक्षय वापर करताना मैदानावरती निश्चित पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आक्रमण होतंय आपल्याला क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी अक्षयने आपले कौशल्य थोडंसं क्षेत्ररक्षण पाहूया. एक सूचना आहे, या पुढील जो सामना होणार आहे तो आत्ताच्या या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्यांच्या समवेत जय शंभो कसबा संघाची गाठ पडेल आणि त्यामुळे उक्षी हा संघ डायरेक्ट सेमीफायनलला निघून गेलेला आहे. लक्षात ठेवा या चालू सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्या संघाची हाताशी घेऊन खेळण्याचा प्रयत्न होणार आहे तो जयगडच्या राजा संघाचा आणि 2 गुणाची आघाडी थोपवण्याकरता परिपूर्ण प्रयत्न करावे लागणार आहे ते वाडा वेसराट संघाला आणि त्यामुळे अक्षयची जबाबदारी आता वाढलेली आहे. अक्षय अजून मैदानावरती आणि त्यामुळे निश्चित या ठिकाणी अजून देखील अशा पल्लवीत असणार आहे त्या वाडा वेसराट संघाच्या. जयगडच्या राजा संघाचं आक्रमण होत आहे, निदान रेषा व्हॅलिड करून केवळ 2 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि 2 क्षेत्ररक्षक मैदानात असताना या ठिकाणी पुन्हा एकदा 2+2 4 पॉईंट 4 गुणाने पुन्हा एकदा भर पडते ती जयगडच्या राजा संघामध्ये आणि त्यामुळे जयगडच्या राजा संघ पुन्हा एकदा आघाडीवर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय आक्रमण करतोय ज्यानं 1 नंबरची जर्सी परिधान केली. असं अक्षय सोलकर आक्रमण करण्याकरता निदान रेषा व्हॅलिड करून पुन्हा एकदा टच करण्याचा अक्षयचा प्रयत्न असणार आहे आणि अक्षय जबरदस्त अक्षयचं आक्रमण पाहायला मिळतं. पल्लेदार ज्याला आपण चढाई म्हणतो ही पल्लेदार चढाई आपल्याला पाहायला मिळते ती अक्षय सोलकरची आणि त्यामुळे अक्षयने अखेरच्या क्षणापर्यंत अशा स्वरूपाचा खेळ करत आपल्या संघाला उभार देणं फार गरजेचं आहे आणि अक्षयला साथ देणं ही जबाबदारी इतर खेळाडूंची देखील तितकीच आहे. आक्रमण होते पुन्हा एकदा जयगडच्या राजा संघाकडून ज्यानं 5 नंबरची जर्सी परिधान केली असं तळेपट्टू आक्रमण करतोय. निदान रेषा व्हॅलिड करून पुन्हा एकदा या ठिकाणी रनिंग हँडटच करण्याचा प्रयत्न या तळेपट्टूचा वारंवार होत असतानाच अक्षय ज्यानं 1 नंबरची जर्सी परिधान केली अक्षय सोलकर पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आक्रमण करतोय आणि प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता जयगडच्या राजा संघाकडून ज्यानं 4 नंबरची जर्सी परिधान केले असा तळेपट्टू आक्रमण करतोय. निदान रेषा व्हॅलिड करून पुन्हा एकदा या मला पकडाच्या स्वरूपाचं आव्हान करत असतानाच या ठिकाणी स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने प्रतिस्पर्धी संघाच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने खेळत असतानाच पाहूया सिंगल पॉइंट जयगडचा राजा. थोडीशी टेक्निक थोडीशी ताकद कमी पडते, थोडस क्षेत्ररक्षण ज्याला आपण म्हणतो हे क्षेत्ररक्षण स्टॅट सिस्टीम ही टेक्निकली ताकद ही गरजेची आहे. 11 नंबर जर्सी परिधान केला तळेपट्टू आक्रमण करत असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा या आक्रमण थोपवलं जात आहे. पुन्हा एकदा छान ऍडव्हान्स टॅकलच्या स्वरूपात टिकल केला जातोय आणि त्याचा फायदा होतोय तो जयगडच्या राजा संघाला. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा जयगडचा राजा अर्थात रत्नागिरी संघाकडून ज्यानं 5 नंबरची जर्सी परिधान केली असं तळेपट्टू आक्रमण करतोय. डबल 2 सिंगल 1च्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असतानाच छान पद्धतीने ते आपल्याला पाहायला मिळत आहे ते या तळेपट्टूचं संयम राखून खेळणं, आपल्या मैदानावरती भान राखून खेळणं, आपल्या प्रांगणातील स्थिती काय याची परिपूर्ण जाणीव ठेवून खेळणं हे आपल्याला पाहायला मिळतंय ते जयगडच्या राजा संघाकडून. 1 नंबर जर्सी परिधान केला पुन्हा एकदा अक्षय सोलकर आक्रमण करण्याकरता
आपल्या संघाची धुरा खांद्यावर घेऊन खेळताना पाहायला मिळतोय. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने खेळत असताना या ठिकाणी पाहूया अक्षयचं आव्हान संपुष्टात येते. अक्षयचं आक्रमण थोपवलं जाते आणि त्यामुळे पुन्हा एकदा एका गुणाची भर पडते ती जयगडच्या राजा संघामध्ये. 4 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि यावेळेला बऱ्याचशा गुणानं पिछाटीवर जो संघ आहे तो वाडा विसराट संघ. जयगडचा राजा अर्थात रत्नागिरी संघानं या ठिकाणी थोडीशी का होईना पण मात केलेली आपल्याला पाहायला मिळते ती वाडा विसराट संघावरती. 4 क्षेत्ररक्षक मैदानात असतानाच पुन्हा एकदा हलकीशी हुलकावणी देत आपल्या प्रांगणाच्या दिशेने सुखरूप परत पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी प्रदान केल्या काळात आक्रमण करतोय. स्कॉर्पियन किकचा अवलंब करत 3 नंबर क्षेत्ररक्षक स्वतःवर हात उंचावून सांगतोय की हो मला तुझा स्पर्श झाला. याला खेळाडू वृत्ती म्हणतात आणि या खेळामध्ये खेळाडू वृत्ती असणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी थर्ड रेट डू ऑर डाय स्वरूपाची चढाई पुन्हा एकदा जयगडच्या राजा संघाकडून ज्यानं 5 नंबरची जर्सी परिधान केले स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न निश्चित या ठिकाणी चढाईपट्टूचा असणार. कारण डू ऑर डाय स्वरूपाची चढाई असतानाच या ठिकाणी पूर्ण ताकद पणाला लावली जाते ती या चढाईपट्टूकडून आणि त्यामुळं डू ऑर डाय स्वरूपाची चढाई सार्थकी ठरवली जाते. आणि पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता सतीश आक्रमण करतोय. या मला पकड्या स्पर्शा स्वरूपाचं आव्हान करत असताना खेळी मात्र निदान रेषेच्या आसपासची आहे. खोलवरचं आक्रमण चुकूनही करायचं असा प्रयत्न असताना या ठिकाणी पाहूया रायडर बाद सुंदर निर्णय पंचांचा पाहायला मिळतोय आणि त्यामुळं निश्चित याचा चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं. गुणांक स्थिती अशी आहे 16-6, 6-16. 10 गुणाने अजून देखील आघाडी आहे ती समोरच्या असणार आहे जयगडच्या राजा संघाची आणि त्यामुळे निश्चित या ठिकाणी दुसऱ्या सत्रामध्ये खेळत असताना थोडीशी का होईना पण या ठिकाणी थोडासा या सामन्यावरचा वर्चस्व कोणाचा आहे तर तो निश्चित या ठिकाणी जयगडचा राजा संघाचा अर्थात रत्नागिरी संघाचा. 6 गुणाची आघाडी हाताशी असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा निश्चित प्रयत्न परिपूर्णतेने असायला हवे ते वाडा विसराट संघाकडून. कारण 6 गुणाची आघाडी थोपवायची पुन्हा एकदा थोडीशी उभारी घ्यायची असे प्रयत्न असतानाच 6 नंबरची जर्सी परिधान केल्या चढाईपट्टू आक्रमण करतोय. पाहूया 2-2 क्षेत्र आखलं गेलेलं असतानाच या ठिकाणी पुन्हा एकदा संपूर्ण क्षेत्ररक्षण हस्त ठेवत असतानाच आणि या ठिकाणी पुन्हा एकदा छान तो टॅकल आपला अँकर होल्डचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो ते जयगडच्या राजा संघाकडून. आणि त्यामुळे चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं शेवटची 2 मिनिटं चालू सामन्याची असतानाच या ठिकाणी मात्र या क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न होता की समोरच्या संघाला थेट आलिंगन द्यायचं आणि त्याला सुंदर अशा कैचीमध्ये सापडायचं परंतु समोरचा चढाईपट्टू देखील तितकाच सावध होता. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण आहे जयगडच्या राजा संघाकडून आणि यावेळेला मात्र निदान रेषा पार करायचं आव्हान ठेवलं गेलं. ज्या वेळेला एखादा संघ बॅकफूटवर असतो त्यावेळेला ही एक रणनीती असते की समोरच्या चढाईपट्टूला निदान रेषा पार करायचं आव्हान ठेवायचं. मात्र हा चढाईपट्टू देखील हुशार आहे. मांडीवर हात ठोकटून या ठिकाणी निश्चित सिंगल पॉइंट प्राप्त होतो तो जयगडच्या राजा संघाला. पुन्हा एकदा अक्षय सोलकर आक्रमण करतो. जवळजवळ 6 गुणाची पेक्षा जास्त या ठिकाणी बॅकफूट असताना पुन्हा एकदा अक्षय मात्र या ठिकाणी 1 गुण प्राप्त करतोय. चालू सामन्याचं शेवटचं 1 मिनिट. सामना काही सेकंदाचा बाकी आहे आणि सामना काही सेकंदाचा बाकी असताना या ठिकाणी पूर्ण आघाडीवर असणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो जयगडचा राजा अर्थात रत्नागिरी संघ. 4 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आक्रमण करतो. निदान रेषा व्हॅलिड करण्याचं आव्हान ठेवलं गेलं. थोडासा स्थिरावून पुन्हा एकदा आपल्या प्रांगणाच्या दिशेने सुखरूप परततोय. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा सतीश ठापळे आक्रमण करतोय. निदान रेषा आणि निदान रेषेच्या आसपासचा खेळ करत असतानाच या ठिकाणी मात्र अंतिम टप्प्यातील केवीवाडी धडपड वाडा विसराट संघाकडून सतीश ठापळेची आपल्याला पाहायला मिळते ती जयगडच्या राजाच्या प्रांगणामध्ये. काही सेकंदाचा सामना बाकी आहे आणि काही सेकंदाचा सामना बाकी असतानाच या ठिकाणी मात्र पूर्ण आघाडीवर असणारा संघ आहे तो जयगडचा राजा अर्थात रत्नागिरी संघ. सिंगल पॉइंट आणि सामना संपुष्टात येतोय. गुणांक स्थिती अशी आहे 22 गुण आहेत जयगडचा राजा रत्नागिरी संघाचे आणि 7 गुण आहेत ते वाडा विसराट संघाचे.